दोस्ती ड्रायव्हरने आम्हाला इथे अनुभव प्रकरणाची संधी दिली म्हणून त्यांचे आभार मानतो आधी. मी ते परत तामणकर आहेत यांच्या भारत प्रगती चॅनलवर आमचा व्हिडिओ आहे आणि मला सांगायला चांगलं 40,000 त्यांच्यावर व्ह्यूज आहेत आणि लोक प्रश्न विचारतात. आता मी सुरुवात करतो. माझं नाव दिलीप जोशी, माझी पत्नी नम्रता जोशी. आम्ही दोघांनी यात्रा केली. चालवता की मी एकट्यानेच करायची, सांगायला अर्थ नाही तिला असतं आहे, पण तरी सुद्धा तुम्ही परिक्रमा केली. आणि मला असं वाटायचं स्वार्थ होता की हिच्यामुळे मला माझी परिक्रमा अर्धवट सोडून यावं लागेल का काय, तिला काही बरं नाहीचं झालं तर. पण तसं काही झालं नाही. महिन्याच्या पूर्वी आमची यात्रा पूर्ण झाली. आता मी जनरल माहिती सांगतो तुम्हाला. एक पुस्तक आहे, हे बायबल आहे परिक्रमेचं. ओंकारेश्वर पासून ओंकारेश्वर पर्यंत परत याचं पूर्ण माहिती आहे. हेच आम्ही फॉलो केलं. म्हणजे कोणाला काही विचारायची गरज पडत नाही तुम्हाला की हे पुस्तक पुढचं अंतर किती आहे, आश्रम कुठे आहे, काय आहे, हे सगळं याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे. मी 4 महिने आधी पुस्तक घेतलं होतं आणि अभ्यास केला की आपल्याला किती चालता येईल, काय करता येईल. मी थोडा एक्सपिरियन्स आहे. आम्ही डोंबिवली जिमखान्याला मागे सॅकला 15 दिवस चाललो की आपल्याला चालता येईल की नाही, अंदाज घ्यायला पाहिजे. म्हणून आम्ही दोघं जण सॅक लोक आमच्याकडे बघायचे मॉर्निंग वॉक सॅकवर का चालतात, पण त्यांना काय माहिती आम्हाला परिक्रमा करायची येते. पण म्हणजे अशी तयारी आम्ही केली. कमीत कमी कपडे, तुमच्याजवळ साहित्य म्हणजे विश्वाचं बिराड आपल्याला पाठीवर घ्यायचं आहे तर त्या हिशोबात माझ्या बॅगचं वजन 5 किलो होतं आणि हिच्या 7 एवढंच वजन होतं. कमीत कमी तुम्ही वजन घ्यायचं तर तुमचा प्रवास सुखाचा होतो हे नक्की. आम्ही कुठेही पाणी बाटलीतलं प्यायलो नाही, नर्मदेचंच पाणी प्यायलं सगळीकडे. काही आम्हाला त्रास झाला नाही, महिन्याची कृपा. पण कुठेच आम्ही म्हणजे पाण्याचं वजन सुद्धा ते कमंडलो असतं ना, ते 5-5 लिटरचं असतं. काही वेळेला घेऊन चालायला आपल्याला झेपत नाही, तर त्याच्यामुळे महिन्याचं पाणी निघण्याचं काही होत नाही. एवढी 2-3 राहणारी लाखोड पितात. हे परिक्रमा जी आहे ना 3,500 किलोमीटरची आहे. त्याच्यामध्ये 80% मध्य प्रदेशमध्ये ती वाहते, 16% गुजरातमध्ये वाहते आणि फक्त 4% महाराष्ट्रात वाहते. हे नंदुरबार जिल्हा तुम्हाला माहिती असेल तर तापी नंदुरबार तिथे जी आहे तिथे प्रकाशा म्हणून एक स्थान आहे, ते वाटेत लागतं. आम्हाला लागलं होतं तिथे सांगण्यासारखी गंमत आहे. म्हणजे ती यात्रेतही नाही. हा सासू सून हा वाद आहे ना, तो 200 वर्षापूर्वीपासूनच आहे बरं का. तिथे देऊळ आहे, सासूच्या डोक्यावर सून, म्हणजे ती पत्नी डोक्यावर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, एवढं पूर्वीपासून ते चाललेलं आहे. हा विनोद सोडा. ते प्रकाशामध्ये देऊळ आहे, गेला तर जरूर बघा. कधी पर्यटनाला गेला, ह्याला गेला तर चालताना ही कायम उजव्या हाताला आहे तुमच्या. हे एक महत्वाचं. तिथे गेल्यावर ते ऐका तुम्हाला गजानन महाराजांचं एक तिथे मठ आहे, तिथे तुम्हाला हे देतात आणि हे कुठेही विचारलं तुम्हाला कुठल्या आश्रमात वस्ती तर दाखवलं की हे ऑथेंटिक आहे की तुम्ही आज घेतलाय म्हणजे काही अडचण नाही. तुम्ही पहिलं परिक्रमा वाचीत आहात. कारण अनेक प्रकारचे जसे वाडी ओंकारेश्वरला गजानन महाराजांच्या मठात असे खूप ठिकाणी देतात, पण ते प्रायव्हेट हे ऑथेंटिक आहे एकदम. हा ओंकारेश्वरला गजानन महाराजांचा मठ आहे. हे त्यांचा एक व्हिडिओ पण आहे वापरतो याच्यावर. तर ती माहिती आहे त्याच्यात. तर हे घेतल्यानंतर बघा आधार कार्ड वगैरे सगळं आणि तिथे गेल्यावर आम्ही संकल्प वगैरे केला. परत परिक्रमा वगैरे माहिती नाही आणि परिक्रमाला आम्ही सुरुवात केली. सांगितलं सामान तुम्हाला सांगितलं की कमीत कमी बरोबर घ्यायचं. परिक्रमेचे 2 आणखी ॲडिशनल फायदे आहेत. कुठेही वेट लॉससाठी न जाता 7-12 किलो वजन कमी झालं म्हणजे कुठेही खर्च करायला नको, कुठल्या व्यायामशाळेत जायला नको आणि एकीकडे नामस्मरण भयंकर होतं. जर का कुणाला त्याची आवड असेल तर 6 तास तुम्ही कमीत कमी चालता रोज आणि एकटे चालता. जरी नवरा बायको बरोबर असतो तरी घरी सुद्धा आपण एवढ्या गप्पा मारत किती मानणार, तर मी पुढे ती मागे आम्ही आपल्याला नामस्मरण करत चालायचो आणि तो आपला जो इष्टदैवत आहे. मी कुंदरकर महाराजांचं भक्त आहे म्हणून मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणतो. ते तुम्हाला घेऊन जातात, कुठे अडचण येत नाही. मी स्वतः
असताना चारधाम 4 वेळा गेले आणि हे चालत दर वेळेला केदारनाथ शबरीमाला केलं, हे कर्दळी बंद केलं, सगळ्या पंचकेदार केले, सगळ्या यात्रा मी आज पायी केलेल्या आहेत आणि सगळ्या सहज शक्य आहे. पण सुरुवात केली तर जागेवर बसलं तर सगळं अशक्य आहे. तर तसं तुम्ही आम्ही अशा सगळ्या तयारी केली, माझ्याकडे तयारी होती आणि हिला प्रॅक्टिस केली. मग संकल्प सोडून आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. आम्ही ओंकारेश्वरला संकल्प केल्यानंतर पायी परिक्रमेला सुरुवात केली. आम्ही 17 नोव्हेंबरला इथून निघालो. 8ला आम्ही सकाळी तिकडे पोहोचलो. साधारण 10:30-11 नंतर सगळं झालं. मग परत गजानन महाराजांच्या मंदिरात आलो. तिथे महाराजांचं दर्शन घेतलं, जेवण वगैरे केलं आणि मग दुपारीच आम्ही त्या दिवशी चालायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी आम्ही असं ठरवलं की पहिल्या टप्पा तरी चालूया आणि परिक्रमेचे जे काही जसे नियम आहेत ते पाळायचं. पहिल्यापासून आम्ही केलं की पहिले आपल्या उजव्या हाताला ठेवायची. त्यामुळे आम्ही पहिल्याच दिवशी 3:30-4ला जरी चालायला सुरुवात केली तरी 6 किलोमीटरवर एक रोटी गावा म्हणून आश्रम आहे. त्या आश्रमापर्यंत आम्ही पहिल्या दिवशी जाऊन थांबलो आणि तिथे गेल्यानंतर एक असे साधू महाराज बसलेले होते. तर आम्हाला पहिल्याच दिवसापासूनचा अनुभव येण्यास सुरुवात केली. ते बरेच लोक येऊन त्याचं दर्शन घेत होते, जात होते. ते प्रत्येकाला असं काहीतरी त्यांच्या असं आजूबाजूला होतं त्याचं देत होते. लहान मुलं पण काही त्यांच्या तिथे आजूबाजूची गेट होती, सगळ्यांना ते असं. तर मग आम्ही पण त्यांना नमस्कार करायला गेलो, दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग काय झालं, त्यांनी आम्हाला दोघांना एक रुद्राक्ष दिला आणि त्यांनी तेव्हाच सांगितलं की परिक्रमा सुरू केली आहे. म्हटलं हां बाबाजी असंही सुरू आहे. अच्छा सफल हो जाईल. पहिलाच आशीर्वाद तिथे मिळाल्यामुळे जरा एकदम ऐसं वाटतं, कारण आपल्याला सगळ्यांचं ऐकलेलं असतं. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय या गोष्टी काही कळत नाही. तर आपल्याकडनंही कशी कमी होईल ही सुरुवातीलाच भीती होती. पण पहिल्याच दिवशी आम्हाला छान वाटलं त्यांचा आशीर्वाद घ्यायला. रात्री मैयेची आरती वगैरे आम्ही तिथे केली आणि दुसऱ्या दिवशीपासून आता पुढे चालायला सुरुवात केली. असं आम्ही साधारण रोज सकाळी 6:30 ते 5:45 या दरम्यान निघत होतो. आपलं उठून आवडायचं, सगळं मैयेची आरती करायची, सगळं बरोबर घ्यायचं. आता आम्ही कशी म्हणजे अशा पाटल्या जवळ घेतल्या होत्या त्याच्यामध्ये मैया म्हणजे आणि त्याला सगळं सजवून वगैरे रोज आपल्या साईड जवळ ठेवलेली होती. त्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही ती मैया ठेवलेली होती आणि त्यामुळे सतत ज्या वेळेला आपल्या बाजूला मैया नसेल रस्त्यातनं जाताना तेव्हा ही मैया बरोबर आहे ही एक खूप समाधान वाटायचं. रस्त्यातनं जा, शेतातनं जा किंवा जंगलातनं जा, दरवेळेला ही आपल्याबरोबर मैया आहे हे फार छान वाटायचं. असं करत करत आमची चालायला सुरुवात केली. आम्ही साधारण रोज जवळजवळ आम्ही 25-1 किलोमीटर पहिले अगदी सुरुवातीचे 2-3 दिवस आम्ही 20 किलोमीटर चाललो असू. पण नंतर रोज आमचं साधारण संध्याकाळपर्यंत 25-1 किलोमीटरच्या वर अंतर चालू व्हायचं. त्यामुळे आम्ही 96 दिवसात परिक्रमा पूर्ण केली. जी आम्ही 18 नोव्हेंबरला चालायला सुरुवात केली आणि 21 फेब्रुवारीलाच आमची संपली. 23ला आम्ही घरी आलो. आम्ही साधारणपणे एवढे चाललो, जास्तीत जास्त 40 चाललो. म्हणजे शेवटी आमचा सराव होऊन 40 किलोमीटरपर्यंत आम्ही जातो. मी स्वतः परिक्रमा 3 टप्प्यात केली. 3 प्रकारे म्हणा टप्प्यापेक्षा. पहिले 150 किलोमीटर चाललो, म्हणजे पाठीवर घेऊन ते रस्ता नसताना चालायला अवघड वाटायला लागलं. म्हणजे आता कठीण आहे, 2 बॅग घेऊन मी चालू शकत नाही. मग सायकल विकत घेतली मी तिथे आणि सायकलला कॅरियरला 2 बॅगा राहत नाही. मग त्याला परत मॉडिफिकेशन मोटरसायकलची सीट लावली, ती पत्र्याची खाली असते ती, आणि त्याच्यावर 2 सॅक ठेवून हातात सायकल वर बसायचं नाही, पण ते हातात सायकल असतात ते पेडल लागतं इथे आपल्या पायाला चालवताना आणि त्याची थोडी वाकडी चालवायला लागते ना, ती सरळ रस्ता नसतो कुठे. तर तिथे अशी सायकल मी जवळजवळ 900 किलोमीटर चालवली सायकल. म्हणजे आम्ही बरोबर चालायचो. मी सायकलवर सामान घ्यायचो, ती एकदम फ्री झाली चालायला.
पण नंतर मला त्रास व्हायला लागला की 900 वर माझं पोट न भोगले असं डॉक्टर म्हणाले की ते कठीण आहे, तुम्ही सायकल सोडा. पण त्याच्यानंतर आम्हाला आणखीन एक कुटुंब भेटलं, जाट कुटुंब होतं, गणेश जाट त्याचं नाव. त्यांच्याजवळ गाडी होती, त्याच्यात सगळं सामान होतं, गॅस होता, स्वयंपाक करणारा माणूस होता आणि त्याच्यामुळे आमची अर्धी प्रमाणात राजेशाही झाली. आम्हाला काहीही त्रास नाही. पहिले 900 किलोमीटर सायकलचा त्रास झाला, पण नंतर ते भेटल्यानंतर काही प्रश्नच नव्हता. गरम गरम स्वतःच्या घरी रोज खात नाही आपण, पण तिथे आम्हाला रोज मिळायचा की कारण तो आचार्यच बरोबर होता. त्याच्यामुळे आणि घरचं सगळं त्यांचं सामान होतं, गहू घरचे, तूप घरचं, ते जाटकडून तिथे हरद्याचे होते, ते परिक्रमा करत होते. आणि त्यांचं आपापसात भांडण झालं, 2 जोड्या होत्या त्या. तर बहुतेक आमचं सूट होण्यासाठी ते भांडण झालं असावं आणि आमचा शिरकाव झाला. त्यांनी दुसरी गाडी घेतली. आम्ही शोधत होतो आता कसं जायचं, सायकल बारी पडते, आम्ही परिक्रमा पुरी करायचे. मुलांना काळजी होती की बाबा आई बाबा गेले कसं काय करतात. मुलगी भेटायला आली होती मला तिकडे एकदा, आणि मुलगा अमेरिकेत असतो त्याने तो काही येऊ शकला नाही. पण त्यांचे रोज फोन असायचे की कसं चाललंय, काय चाललंय. आणि चमत्कारात तुम्ही म्हणाला तर चमत्कार हे प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे होतात, प्रारब्धाप्रमाणे. आणि चमत्कार झालेले सुद्धा कळावे लागतात. कारण आपल्या मराठीमध्ये देवासारखा भेटलास असं म्हणायची पद्धत आहे. देव भेटला आपण असं कधी कोणी म्हणत जाऊ. आणि अडचणीला मदत हा चमत्कार हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे जे भेटेल भूते माझे ते भगवंत, मग तो कुठल्या रूपात तुम्हाला दिसेल. म्हणून मी म्हटलं की चमत्कार झालेला सुद्धा कळावा लागतो आणि ते पावलोपावली तुम्हाला होत असतो. अडचणी आपल्याला घरात सुद्धा येतात आणि त्या घरातल्या सुद्धा अडचणी सुटतात, मग त्याला तुम्ही चमत्कार म्हणत नाही. एक आपल्याला सगळ्यांना चांगला श्लोक माहिती असेल बहुतेक, डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, पायी पदी चालतो. आणि त्याचा शेवट काय आहे, चुकून आपण रोज उठतो म्हणजे विश्रांती घेतो आणि रोज उठतो, पण झोपेत आपण मेल्यासारखे झोपतो, पण उठल्यावर सगळं आपल्याला आठवतो. हा मोठा चमत्कार नाही का की म्हणजे परिक्रमे न जाता तुम्ही घरीच हा चमत्कार रोज बघता, पण आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत नाही. तिथे काय होतं, तुम्हाला मागितलेलं मिळतं. मी उलट म्हटलं, न मागताच सगळं मर्यादा येते तुम्हाला, मागायची गरजच पडत नाही. हो, तिथे तुम्हाला एवढं चांगलं जेवण मिळतं. 100 दिवसात एकही दिवस उपाशी राहायची वेळ येत नाही. हा, आता तुम्हाला चहा रोज पाहिजेच, उठल्यावरच पाहिजे, तो कदाचित आता उशिरा मिळेल. कारण तिथे 50 लोक असतात कधी कधी आश्रमात, तो माणूस त्यांचा आलेला नसतो, अशा अडचणी असू शकतात ना. तर त्याच्यामुळे पण चहा मिळतो नक्की, असं होत नाही की चहा मिळणार नाही. जेवण, नाश्ता, तिथे बालभोग हा शब्द आहे नाश्त्यासाठी. आणि तिथे काही काही शब्द फार छान आहेत. मिठाला ते रामरस म्हणतात आणि ते वाटताना रोटीराम, सब्जीराम, चावलराम, महीराम, प्रत्येकाला राम जोडतात. म्हणजे आपोआप नामस्मरण त्यांचं पण होतं. म्हणजे ही फार चांगली पद्धत आहे, आपल्याला घरात सुद्धा वापरायला हरकत नाही. आणि तसं जेवणात पीठ नसेल तर रस नाही म्हणजे राम नाही असं म्हणायला हरकत नाही ना. म्हणजे रामरस हे नाव सुद्धा अतिशय समर्पक आहे की रामरस. आपण म्हणतो मीठ नाही, ते लोक मीठ म्हणत नाही, रामरस म्हणतात. अशी सुरुवात झाली. त्याच्यानंतर हे सांगितलं आणि सायकलने आमची पहिले झाल्यानंतर सायकलने सुरुवात केली. सायकलने सुरुवात केल्यानंतर काय व्हायचं, आम्ही तेव्हा काय की बरोबरच असायचं सगळं. हे थोडे पुढे असले, मी मागे असले, तर काही वेळेला इतकं हे व्हायचं ते मला सारखे म्हणायचे, अगं तू सायकल घेऊ नको, जमू नको मारणं. तर मी म्हटलं, हो मी इतकी लांब आहे की मी सायकलला हात पण करून गेले. म्हणजे ज्या ज्या वेळेला असा कठीण रस्ता चढ असेल किंवा काय, त्यावेळेला सायकल आमची आपोआप सगळी मोठी व्हायची आणि पुढे पुढे सरकत जायची. म्हणजे ओढायला सुद्धा ती फार लागायची नाही. काही वेळेला वर खाली असे रस्ते असले तर यांनी पुढे धरलं तर मी मागणं असं धरून पण आम्ही सिसॉ करतात तसं पुढे पुढे वेगळी गेली. पण खूप वेळा त्यांचं असं व्हायचं की तू सायकल अशी मागणं हे करू नको, तर पहिलेचं तिथे पण आम्हाला असं यायचं की चला आमची सायकल आपोआप पुढे जाते. काही कठीण प्रसंग आला, दमलो की नेमकी बरोबर कोणाची ना कोणाची मदत मिळायची. असे पण आम्हाला 3-4 वेळेला कसं झालेलं आहे सायकलच्या बाबतीत. सायकलचं मागे सामान असल्यामुळे काय व्हायचं, चढ आला
एका बाजूला ही एका बाजूला मी अशी सायकल वर नेली एकदा. म्हणजे बैलगाडी ओढतात तसं हे एका बाजूला आणि मध्ये तो दंड असतो आपला, तो दंड सायकलच्या मध्ये घातला आणि आम्ही गेलो. झालं सक्सेसफुल झालो. काय अडचण आली रस्ता मी चालता जाणार तेच एक सांगते. आपल्याला सुरुवातीला माहिती नसतं, पण तिकडे आम्ही गेल्यानंतर बघितलं मोटारसायकलवर लोक सामान ठेवून करतात. मोटारसायकल एक तिथे तिथल्या कोणतरी एखाद्या माणसाची मोटारसायकल आणि तो माणूस आणि आपलं सामान त्याच्याजवळ द्यायचं. तो आपले पुढे मागे असं म्हणजे 2 किलोमीटर आपण पुढे गेलोय त्याच्यानंतर तो त्याला त्या स्पॉटला तिथे गेला सांगायचं. ते करतात गाडीमध्ये सामान. जसं आम्ही नंतर केली तसं असं 3-4 लोक मिळून एक गाडी हायर करतात आणि त्या गाडीमध्ये सामान ठेवतात. महत्वाचं काय असतं, सामान उचलून चालणं हे फार कठीण असतं आणि सुरुवातीला आपल्याला जोश असतो आपण घेऊ शकतो. पण काही वेळेला म्हणजे बोरासाहेब 50 वर्षाचे, मी 70 वर्षाचा आहे. म्हणजे म्हणून आपल्याला ते सामान चालवायला त्रास होतो. आणि म्हणजे संध्याकाळची वेळ आली ना की असं वाटायचं की ती सॅक आता इथे टाकून द्यावी. एक सुद्धा जोड जवळ नसा आपल्या इतकी आपण बघतो. म्हणून ते सामानासाठी काहीतरी आपली सोय झालीच पाहिजे असं खूप वाटायला लागलं. म्हणून मग नाहीतर असं वाटायला लागलं की आता जवळजवळ 20 किलो झाले होते आम्ही चालत केली किलोपर्यंत. तेव्हा त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की अरे बापरे 3,500 म्हणजे अजून किती दिवस बाकी आहे. दररोज एवढं सामान घेऊन 8 किलो वजन पाठीला घेऊन चालणं काय सोपी काम नाहीये. आणि कसं आहे आजकालच्या मुलांना तर मागे 7 लावून चालणं सोयीचं पडतं. आपल्यासारख्या अजून एवढी सवय नव्हती त्या वेळेला सायकलची. त्यामुळे आम्ही तिथे मग सायकलचा पर्याय सुरुवातीलाच हे केला. पण ही अशी 3-4 प्रकारे करता येते. ज्यांना कोणाला जायचं असेल ना त्यांनी अशीच गाडी करावी. थोडेफार पैसे जातात पण आपली परिक्रमा चांगली होते हे निश्चित. परिक्रमा खूप प्रकारे करता येते. खंडित परिक्रमा सुद्धा मान्य आहे. तुम्हाला आता वेळ नाही आहे, तुम्ही 1 महिना चालायचं, परत घरी यायचं, महिन्याने परत जायचं. पण तो कालावधी आहे तो नोव्हेंबर ते मार्चच्या पुढे खूप गरम असतं. टाईम लिमिट काही नाही आहे. आणि एक सांगायचं राहिलं 3 वेळा पाणी बदलायचं असतं. पहिल्यांदा सुरुवात करताना पोखरेश्वरला पाणी घेतो आपण नर्मदेचं. नंतर जेव्हा समुद्रात जातो तेव्हा ते अर्धं पाणी त्याच्यात घालायचं, समुद्रातलं त्याच्यात भरायचं. आणि नंतर तिसरं जे ओंकारेश्वरला व्हायचंय ना थोडं त्याच्यात घालायचं परत. आणि तिसऱ्या वेळेस तुम्ही तो अभिषेक करता परिक्रमा पुरी झाल्यावर ओंकारेश्वरला परत तिथून परिक्रमा उतरली तिथून. पण ते या तटाला नंतर त्या तटाला तसा फरक आहे. पण ते करायचं नाही. पण ते पाणी तोपर्यंत नसं ठेवायचं. आणि बाकीचे जे पथ्य आहेत ते तुम्हाला पाळायला जमलं पाहिजे परिक्रमेसाठी. नाही आहे ना या सगळ्या गंधा रसून खाऊ नये शक्यतो. गंधा असेल असं काही विशेष पथ्य काही नाही. वैयक्तिक करून घ्या तेच पथ्य. असं काही खंडित परिक्रमा सुद्धा राजमान्य आहे. म्हणजे त्याला करणारे लोक आहेत. हो लोकांना येते 3 वर्ष 3 महिने 13 दिवस. ती काय आहे तिथे तुम्हाला चातुर्मास लागेल तिथे तुम्हाला राहायचं आहे. आणि त्याचं कारण काय आहे नदी एवढी फुटते की तुम्ही बाजूने जाऊ शकत नाही. पावसाळ्याचा सीझन ना चातुर्मास म्हणजे त्याचं लॉजिक हे आहे तुम्ही रस्त्यावर नाही गेलात तर काय अडचण नाही आहे. कॅशमेट एरिया एवढा मोठा आहे ना की सेफ नाही. तेव्हा पब्लिक जास्ती येते बाहेर. म्हणजे शेवटी सेफ्टी आहे ना त्याच्यात. अनसेफ म्हणून आहे हा सगळा प्रकार. सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या आत का हो जंगलात जातो आपण, वाट कळत नाही, सांगणारं कोण नाही. त्याच्यामुळे ते तुम्ही त्याच्या आत सगळीकडे सेफ्टी आहे. दुसरं काही नाही. आपल्या धर्मामध्ये ना
थोडस विचार करतो कोपऱ्यात शिकू नये माहिती आहे तुम्हाला का शिकू नये कोणी विचार केलाय का उमरा आणि पूर्वी स्वयंपाक अंतर असायचं बरोबर कोपऱ्याची रुंदी किती आहे 1.5-2 इंच शिंकताना कोणी डोळे उघडे ठेवून शिंकत नाही शिंकताना डोळे बंद होतात आणि आवेग आहे शिंकताना त्याचा तुमचा बॅलन्स आहे तुम्ही पाडा आणि लागेल तुम्ही लॉजिक त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला पटेल की कसं हे परिक्रमा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत का करावी सेफ्टी लोक तिथे तुम्हाला घरात घेतील काळोखात तुम्ही दार वाजवलं तर कोण तुम्हाला कारण दाढी वाढलेली असते आपण भेसून दिसतो हा दाढी करायची हा एक नियम आहे त्याचा आता तुम्ही खंडित परिक्रमा केली तर तुमची दाढी इथे घेऊन तुम्हाला करावं लागेल असं अशा काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात म्हणून की एका टप्प्यात शक्यतो लोक करतात हे पाळायला सोपं नाही ना जरा हा पण शक्य नाही शक्य ते करतात काही लोकांना ऍक्सिडेंट होतो मग ते काय करतात घरी येतात आणि त्या ठिकाणावर परत सुरू करतात असं मी वाचलेलं आहे काही त्याच्यामध्ये गैर नाही त्याच्या आधी तुम्ही ना यांच्याबरोबर एकदा चैत्री करा चैत्री एक आहे उत्तर वाईट चैत्री नर्मदा ते सांगतात चैत्र महिन्याचा हा म्हणून तिला चैत्री म्हणतात नाही 3 दिवस अनुभव सांगतोय तुम्हाला अनुभव ऐकत तुम्हाला जास्त इंटरेस्ट असणार आहे परत एकदा सांगतो पण अनुभव हे प्रत्येकाला वेगळे येणार डू नॉट कम्पेअर म्हणजे तुम्ही स्वतः केलं तरी नाही आणि या वरदारांना आता ते आम्हाला येत नाही आम्हाला येते त्यांना येत असं नाही असे अनुभव हे वेगळे असतात आता रुण गाव म्हणून एक गाव आहे माझ्याजवळ सायकल होती तिथे आम्ही वर गेलो बाबाजीने स्वागत केलं कि आओ बाबाजी तो आप आए साइकिल लेके जाओगे कैसे तिथे आमची व्यक्ती लगी जाओगे कैसे अरे आलो आता जाना कैसा था नीचे रास्ता ही नहीं है पहाड़ है 5-7 किलोमीटर आपको पहाड़ उतरना आप नहीं उतर सकते मतलब ठीक है नहीं होगा तो साइकिल छोड़ देंगे नहीं तो थोड़ा उल्टा लाके दूसरा किधर से रास्ता होगा तो देखेंगे तेवढे 2 माणसं आली बाबाजी आप सो जाओ सुबह देखेंगे काही ओळखीची नव्हती काही नव्हती सो जाएंगे आम्ही तो सकाळी चलो बाबाजी निकलना है ना आम्ही म्हणतो चलो मग आमच्या बॅगला त्यांना बॅग आत केलेलो आणि सायकल त्यांनी माझी खांद्यावर घेतली 5 किलोमीटर डोंगरावर तो सायकल माझी खांद्यावर घेऊन उतरला आता तो कोण होता मैयाने पाठव होता का काय होता माझी ओळख नाही काही नाही आपण ओळखीच्या माणसाला सुद्धा बॅग इथे घेणं 5 किलोमीटर सायकल उचलायची म्हणजे कठीण काम आहे चांगला रस्ता आल्यावर त्यांनी सायकल माझ्या हातात दिली मला म्हणाला बाबाजी आप अभी मैया को लेके आराम से जाओ हा चमत्कारच आहे ना त्यामध्ये एका बाजूला नदी एका बाजूला डोंगर खूप कठीण रस्ता आहे चालायला तर होत नाही आता इथे काही मिळणार नाही अशी अपेक्षा असताना एक माणूस चादर पसरून गरम गरम खिचडी काढा 2-4 मर्म असे घेऊन बसलेला होता TCS मध्ये नोकरी करत होता त्याला उपरती झाली त्यांनी नोकरी सोडून तो लोकांची सेवा करतो तेच आपल्याला मुंबईची गरवलीमध्ये नोकरी करणारा मुलगा होता नंतर तो आमच्याशी बऱ्याच गप्पा मारत होता पण सगळ्या तिथून जाणाऱ्या लोकांना तो खिचडीचा प्रसाद आणि पहिला आधी काढा देत होता की हा काढा घ्या तुम्हाला खूप चालायचं आहे सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही कारण नोव्हेंबर-डिसेंबर महिना म्हणजे खूपच थंडी सकाळी आपल्याला बाहेर पडलं की काही तुमचं दिसत नाही इतकं धुकं असतं हात पाय म्हणजे सँडग्लोव्ज वगैरे सगळं घातलं तरी असे हात कापत असतात चालताना पण इतकी प्रचंड थंडी असते त्या ह्याच्यात त्याचा असा तो काढा म्हणजे आवडत असताना सगळ्यांना हे आणि त्याला तो तिकडच्या गावात राहणारा होता तो त्याला नाव मिळाले नाही त्यामुळे त्याला यायला थोडा उशीर झाला तो बरेचसे प्रवासी पुढे गेलेले त्यांनी बघितले तर तो म्हणाला आज मेरे को थोडा लेट हो गया ये देखो बहुत से आगे गए म्हणजे त्याला ते पण जरा वाईट वाटत होतं की आपल्याला थोडा उशीर झाला आपण काही प्रवाशांना हे देता आला नाही तिथे तो काहीच्या पायाला मॉलिश करून देत होता पाय दुखत असेल तर चेपून देत होता म्हणजे ते बघूनच इतकं हे वाटलं की एवढा 28 वर्षाचा तरुण मुलगा आणि सगळ्यांची सेवा करत होता म्हणजे तिथे मुलगावमधनं आम्हाला जागा नाही मोठा अनुभव होता पुढे गरुडेश्वरला जाताना असं तो आधी एक शेतं लागतं खूप तिथे ना 20-25 हेक्टरची शेतं आहे काही आपल्याला रस्ता दिसत नाही काही नाही
आणि माझ्याजवळ सायकल होती, ती तुरीची झाडं एवढी उंच असतात, तुरीच्या शेंगा तिथं दिसायची नाही मला त्याच्यात. आणि मला पण म्हणजे असं झाडाचं ते दिसणं कठीण होत होतं. आधी एका बाबाजींना आश्रमात विचारलं की बाबाजी इकडे जाऊ शकतो का आम्ही? हां, शॉर्टकट आहे, जा सकते हैं, पण तिथे काय आपल्याला तुम्हाला उलटून बोलता येत नाही की तुम्ही सांगितलं नाही आता मला रस्ता मिळत नाही वगैरे. आम्ही आज शिरलो होतो तिथे, म्हणलं हे कठीण दिसतंय आणि असं कशाला तो आपण परिक्रमा करतो, रस्ता कळत नाही हो की कुठे जायचं, काय करायचं, दिशा नाही, काय नाही, नुसती सगळीकडे हिरवीगार शेती, बाकी काही कळत नाही, घरं दिसत नाही, काय नाही. एवढ्या एक बाबाजी आला ना 6 फूट उंचीचा बाबाजी, आपको सायकल चलाने को तकलीफ हो रही है. हाँ मतलब चला तो नहीं रहा हूँ, हाथ से ही लेके जाना हूँ, आप सायकल मुझे दे दो. काय पर्याय तर नव्हता माझ्याकडे. हा सायकल घेऊन निघून गेला तर एवढा अंतर माणूस होता असा की घेऊन गेला तरी काही करू शकत नाही. तर त्याला एक म्हणतात ना, काय पर्याय नाही आहे, देऊया आपण. सायकल दिली तू असा बरं एवढं जोरात चाललंय की ही मागे मी मध्ये टेलिफोन ऑपरेटर होतो, तो बघायचा ही बघायची आणि म्हणजे असं बरोबर चालत ही मागे राहिली ती परत दिसणार नाही ना तिला रस्ता. असं करताना त्यांनी परत आम्हाला असं बेंगलोर आणून सोडलं आणि सीधा गंगेश्वर जायला असता. तो माणूस कोण होता आपण असं मला काय नाव मी विचारतो, उपयोग तर काहीच नसतो ना. मी माझ्या वाचनात असं आलेलं आहे की गंगेश्वरचे जे आहेत ना वासुदेवानंद सरस्वती, त्यांना स्वतःला अश्वत्थामा दिसलेला होता आणि ते वाट चुकलेला असताना त्यांना अश्वत्थामा दिसला होता. आपण काय आपण महाराज नाही, आता आपण तोच अश्वत्थामा समजायचा जो आपल्याला भेटला माणूस. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं अडचणीला मदत. आम्हाला त्यांनी रस्त्याला लावलं आणि नंतर तो आम्हाला परत कुठे दिसलाच नाही. म्हणजे आमच्याबरोबर 2 पावलं जेमतेम तो आला आणि नंतर कुठे गेला, शेतात गेला, कुठे गेला हेच आम्हाला कळलं नाही. आम्ही पोहोचलो बरोबर. त्याच्यानंतर एक कोळण म्हणून गाव होतं. आम्ही संध्याकाळचे असे चाललो होतो, जवळजवळ 4-4:30 वाजायला आले आणि असाच रस्ता असा सरळ नव्हता, खबड सगळा रस्ता होता. सायकल न्यायला पण त्रास होत होता, काही वेळा वर खाली असे करायला लागत होतं. मग त्यामुळे आम्ही थोडे लोक पुढे मागे होत होतो, थोडे पुढे गेले होते, सायकल घेऊन यायला त्रास होत होता. तर मी यांना म्हटलं की आम्हाला जरा लांबूनच आपल्याला दिसतं, पाण्याच्या टाक्या दिसायला लागतात किंवा टॉवर दिसायला लागतात, तर की बाबा गाव आलंय आता काहीतरी, जरा बरं वाटायचं, चला आता गाव आलंय, एकटं रस्त्याने चालण्यापेक्षा गावाच्या इकडून जायला. म्हणून मी म्हटलं की मी जाते पुढे, आता गाव दिसतंय. आपको लगा होगा और दिखते तो अपने को गाँव आ गया, लेकिन वो गाँव के पहले रास्ता मुड़ जाता है. वो गाँव लगता ही नहीं. म्हणजे बायपास होतो गावात नशीब ना, बाजूने पण जाता येते. तर म्हणून मी पुढे चालत चालत गेले आणि मागे आले तर गावाची वेश ओलांडून पुढे आत आले. आत आल्यानंतर तिथे अशी छान सगळी घरं असतात, स्वतःची घरं असतात, अंगण सारवलेलं असतं, बसायला कपडे असतात. तर असं आणि कसं आहे, आपल्याला पटकन असं खाली बसायची सवय नाही की बाबा पुढे खाली बसेल. की मागीची परिक्रमा करणारी लोक ना रस्त्याच्या कडेला झाडाच्या खाली पण पटकन बसून द्यायची, पण आपल्याला जरा वरती काही बसायला मिळालं तर बरं असं वाटायचं. आणि त्याच्यामध्ये सगळं सामान घेऊन परत खाली ठेवा, परत हे करा, त्याच्यात आणखी त्रास व्हायचा. तर म्हटलं चला आता इथे बसायला पण जागा मिळेल म्हणून आम्ही त्या सगळे
आणि मग आम्ही आत गेले की मला लगेच दाखवलं की तर म्हणाले आम्ही चाय पिके झाले आणि ते चहा तर इतके ठिकाणी पाचणार चहा आणि बिस्किट तुम्हाला कंटाळा यायच पण चहा मिळतो एका दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत 8-8 वेळा चहा होतो आणि नाही म्हणायचं नाही एक एक बोट तरी घ्यायचा त्यांना खूप ते हे वाटतं आपण नाही म्हटलं पण तर मी म्हटलं की बरं चाय पिके जाईल आणि मग मी अजून बसले दोघांकडे आलेच मग आम्ही दोघंही आत बसलो वगैरे चहा पाणी वगैरे झालं चहा घेतल्यानंतर त्यांनी लगेच मला सांगितलं की भैया जी आज जाने का ही नहीं यहाँ से हमारे घर में ही रहेगा तर मी म्हटलं नहीं बाबा जी अभी तो 5 बजे है अभी 1-1.5 घंटा बाकी है वो लोग तो आगे जाएंगे ना कुछ तो बोला नहीं भैया मैं आज आपको छोड़ेगा ही नहीं मेरे सुबह मेरे सपने में ही भैया आई थी और उसने सुबह ही मेरे को कहा है आज तुम्हारे घर परिक्रमावासी आने वाले हैं और तुम लोग आ गए अभी मैं आपको छोड़ेगा ही नहीं बापरे माझ्या अंगावर तेव्हाच एवढा काटा आला की म्हणजे आपण इतकी जागा सोडून तिच्याच घरासमोर यायला दिली ना म्हणून आपल्याला म्हणून तो तुम्हाला इसलिए मैं आपका आवाज सुनते ही पहिला बाहेर आला असं म्हणजे त्याला ते हे झालं आणि नंतर त्या लोकांनी आमची इतकी सेवा केली अख्ख्या गावामध्ये कळलं की ह्यांच्या घरात परिक्रमावासी राहिले किती लोक आले भेटायला नमस्कार करायला त्याच्यानंतर तिथे स्वतःचं त्यांचं तिथे काय प्रत्येकाचं घरी दूध गाई म्हशी भरपूर असतात त्याप्रमाणे तिने गोठ्यातनं जाऊन दूध आणलं हे सगळं आणि घरची सगळी भाजीपाला करून आप लोग क्या खाएंगे असं म्हणून तिने पांढऱ्या मक्याची भाकरी त्याच्यानंतर वांग्याची भाजी इतकं सुंदर जेवण बनवलं आणि विचारून मी म्हटलं असं नाही मशीनमध्ये कपडे धुवून दिले सगळं काम आमचं तिने केलं मुलांना पेटी बांधायचा व्यवसाय मामा जेव्हा पेटी बांधले फोटो काढले आणि फेटा पाहायला जाऊन नंतर ते तबला पेटी वाजवत होते अहमदनगरमध्ये मलाही दोन्ही वाजवलं आमचं भजन गाणी बजावणी झाली आणि जेवण वगैरे एकदम जोरदार सकाळी आणि दुसरं म्हणजे मग तिने जी भाकरी केली ना ती तो आधी तिच्या बाजूलाच बसला होता आणि ती प्रत्येक भाकरी अशी दंभ फुटलेली चुलीवरची आणि ती भाकरी तो असं 10 ठिकाणी टाकून त्याच्यावर 2-2-3-3 चमचे तूप घातलं इतकं उभळत होतं ते म्हणजे नाही आपको बहुत चलना है हे सब खाना ही पडेगा असं म्हणजे इतकं आग्रह करतात ना म्हणजे माणूस की आणि आग्रह म्हणजे ह्याचं अतोनात म्हणजे आम्हाला हे झालेलं आहे की सगळीकडे आम्हाला खूप सगळ्यांनी कौतुक केलं त्याच्यात केली आणि ते झालं रात्री आरती वगैरे सगळं आधी झालेलं सकाळी तिने पहिलंच मला सांगितलं की भैया आम्ही सुबह भी जल्दी नहीं जाने का म्हटलं अरे नहीं बाबा ये तो हमारा 1-1.5 घंटा अभी कल का भी गए हैं अभी सुबह तो 7 बजे तो निकले क्या तो हमारी नहीं मैं निकले क्या आएगी बाद में ही आप जाना का म्हटलं बरं ठीक आहे म्हणून आम्ही तोपर्यंत थांबलो तर सकाळी सकाळी तिने मैयाच्या प्रसादाला कढई बनवला म्हणजे आपल्यासारखाच पण गव्हाचा शिरा असतो रव्याचा नव्हता तर तिने असेच एवढा मोठं तूप घालून तुम्ही मैयाच्या प्रसादाला कढई दिला फार आनंद झाला की माझ्या घरात मैयाची आरती झाली मी कढई तुमच्यासाठी बनवते की पोटभर खाऊनच तुम्ही इथून निघायचा कारण तुमचा आश्रमच खूप लांब होता म्हणजे आम्ही रात्री तर संध्याकाळी पोचलंच नसतं त्या आश्रमात कुठेतरी आम्हाला राहावंच लागलं असतं पण हे आम्ही तिच्याकडेच राहून सगळं हे घेऊन आणि बरोबर तिने तुपाचा जो डबा काढला ना ते मुद्दाम सांगते असं की आपली 10 लिटरचे गव्हाचे वगैरे आपले जे डबे असतात कणकेचे तेवढ्या डबाभर तिने तुपाचा डबा काढला आणि मला सांगितलं की आम्ही मैयेची आरती केली आहे एवढा मोठा डबा बनवून म्हटलं नाही रे बाबा मग इथनं देखील घेतला सकते म्हणून गाव आहे सियाराम बाबा तुम्ही सगळ्यांनी कदाचित ऐकलं असेल त्यांचं दर्शन आम्हाला झालं आणि त्या सियाराम बाबांची खासियत अशी आहे की तुम्ही त्यांना 500 रुपये द्या 200 रुपये द्या 100 रुपये द्या ते 10 रुपये ठेवतात आणि बाकी सगळे तुम्हाला परत देतात आणि जाताना खजूर माती तूप पहिलंच परिक्रमा वाचायसाठी तुम्हाला त्यांच्याकडनं ते 200-300 रुपयाच्या वस्तू ते देतात तुम्हाला नाही तुम्ही घेतल्याच पाहिजे आणि त्यांचं दर्शन आम्हाला झालं त्याच्यानंतर ते 8 दिवसांनी शांत झालं
त्यांना ते त्यांना विचारलं तुम्हाला दिसले का, तर आम्ही पुढे गेलो तेव्हा आम्हाला कळलं की ते 116 वर्षाचे काहीतरी गेले तेव्हा. एकूणच माणूस ही खूप आहे. म्हणजे आपल्याला त्याचा अनुभव मुंबई घेत नाही अजिबात. 34 सीट सुद्धा आपल्याला गाडीत कोण देत नाही. पण तिथे ना म्हणजे अनोळखी असलं तरी तुम्हाला चहा पाणी एक तळोदा म्हणून गाव आहे त्या काटकल गोवा वगैरे आहे ना त्याच्या पुढे शहादा वगैरे तिकडे. तर तिथे एक माणूस आम्हाला भेटला. आम्ही चालू होतो त्याला विचारलं तुमचा आश्रम कुठे आहे. इकडे फाट्यावरनं वळलाच की 6-7 किलोमीटर आहे. पण रस्ता चुकू नका ना. अरे पण चुकू नका तसा तू सांगतो तसं जाऊ. तरी तो 2-3 वेळा मोटरसायकलवर चक्का मारायचा की तुम्ही जात ना बरोबर झालं बरोबर तुम्ही फाट्यावरच थांबा ना. म्हणजे आम्हाला एकदा तुम्ही डायरेक्शन दिली की आमची चूक होणार नाही. फाट्यावर थांबा त्याप्रमाणे आणि म्हणाला आता पुढे जाऊ नका माझ्या घरीच चाला. म्हणजे तिकडून रस्ता जातोय असं हो. दाखवलं. आणि पण अशी जाऊच नका म्हणतो. म्हणजे तिथे असं आपण अनोळखी माणसाला चहा सुद्धा पाहत नाही. हो घरी राहायची तू बोलतोच होता. तर तिथे त्याने बरं त्याच्या पुढची गोष्ट अशी की आम्ही तिथे गेलो. तो तिथे एनएससीबी मध्ये काम करत होता माणूस. आम्हाला घर उघडून दिलं. हे वॉशिंग मशीन, हे बाथरूम, हा गिझर. मी 2 तासांनी येतो. अरे 2 तास आम्ही दोघं करा. म्हणजे ते ओळखीचं काही नाही दाखवून त्याची बायको गेली मी जळगाव. इकडनं जळगाव जवळ आहे. मध्ये रस्ता आहे काहीतरी. तर तिला माहिती पण नाही आहे की आपले घरी 2 माणसं जेवायला येणार आहेत. आपल्याला आधी चौकशी करावी लागते की पोळ्या बाहेर आणायच्या काय भाजी करायची काय 4 माणसं बोलायची. पण ते म्हणजे बघा की त्या माणसाने डायरेक्ट आम्हाला सांगू तुम्ही की आम्हाला का तर त्या माऊली सुद्धा आल्यावर असं खूप चेहरा होता. असं नाही की उपट सूट वगैरे आले तर आपल्याकडे कशाला काहीही नाही. सगळं व्यवस्थित म्हणजे माणूस खूप आहे. म्हणजे आपल्याला इकडे महाराष्ट्रात सॉरी टू से पण बघायला मिळत नाही. नंतर असंच आम्ही एकदा जाताना नेलाई म्हणून एक गाव तिथे जात होतो. असंच संध्याकाळी होती. तर नेलाईमध्ये जवळजवळ 3-4 आश्रम आहेत. मी काय कमी नव्हते पण इतकी परिक्रमा बसते त्या दिवशी आमच्या पुढे मागे होते की असे आणि म्हणजे काही लोक खूपचे असतात त्याच्याकडे असे 8-10 लोक एकत्र त्याच्यातनं चालत होती. तर आम्ही तेव्हा आमच्याबरोबर गाडी होती. तर ती हरण्याची की भैया ती लोक आणि आम्ही असे होते. तर आम्ही म्हटलं की आम्ही आश्रम पे जगा मिलेली की ते मालूम पडतात ते लोक जा रहे. आणि कारण काही वेळेला असंच होतो आश्रम जरी असं मोठा असला ना त्याच्या सगळ्या बाजूनी असे दोन्ही बाजूनी ते आसनं लावायला सांगतात आणि तशी आसनं लावायची. जर जास्त झाली तर ते मध्ये पण सांगतात की इकडे पण आसनं लावा. पण जशी आश्रमाची कपॅसिटी एका वेळेला 60-70 माणसं एकेका आश्रमात सहज असतात. तर म्हटलं आज एवढी माणसं आपल्याला दिसतात तर आश्रमात आपल्याला मिळेल की नाही अशी आम्हाला शंकाच येत होती. म्हणून आम्ही असं जातो होतो. असंच एक मोठं घर दिसत होतं. मागे बाहेर अंगण वगैरे होतं आणि कठडा हे असं मोठं तिचं ओढा असल्यावरती एक बाई बसली होती. तर मी तिला म्हटलं की आपण विचारूया का की आज आम्ही इथे राहू का किंवा असं. तर मग आम्ही दोघी गेलो. त्यांची गेट उघडून आत गेलो आणि मग तिला विचारलं की लोक आज की रात या सकते हैं क्या. खाना पिना तो हमारे साथ. तेव्हा काय होतं गाडी होती त्यामुळे फक्त आपल्याला राहायला जागा कोणी दिली तरी आम्हाला पास होती आणि जेवण काय आमचं आम्ही बनवू शकत होतो. तर आम्ही त्यांना म्हटलं की खाना तो हम लोग बनाएंगे खाली रहने के लिए चला. हे ओट्यावर सुद्धा तिच्याकडे इथे दिली तरी चालेल. तर ती म्हणते अरे नाही नाही रहना मेरा तो बहुत बड़ा घर है आओ आओ चलेगा. म्हणलं हम लोग 4 है और हमारा ड्रायव्हर और 6 लोग हैं हम. चालेल म्हणाली. कारण नंतर तर आम्ही 6 माणसं झालो ना त्यामुळे कोणाकडे राहायचं काही तर आधीच त्यांना असं विचारलं पाहिजे. मग आम्ही हो म्हटल्याबरोबर आलो. आम्ही बराच वेळ बाहेर वगैरेच बसलो. आणि तिकडे प्रत्येकाकडे असं बाहेर छान बॉल फील्ड हे ते असतं. तुम्हाला काय तुमचे कपडे धुवायचे काय करायचं तुम्ही करू शकता तिकडे गेल्यावर. तर तसं आम्ही सगळं झालं आवडलो मग तिला. तर ती म्हणाली की तुम्ही नाही आज जेवण बनवायचं. माझ्या घरी आलेला आहात तर माझ्याच हातचं खायचं असं. आम्ही म्हटलं बरं फक्त तिला खिचडी बनवायला सांगितली की तुम्ही फक्त खिचडी बनव आम्ही काही बाकी खाणार नाही. तर म्हणाली चालेल. म्हणून मग आम्ही तिथे खिचडी वगैरे तिला बनवायला सांगितली आणि असं बाजूला तिच्या किचनमध्ये गप्पा मारतच गेलो. जसं आपल्या घरी कोणी आलं की आपण अगदी बोलतो तसं. ती पण खूप छान होती आणि मिस्टर तिचे
घरून छान आहे, सगळं छान आहे. बोले हो ना, सगळं सब अच्छा है, लेकिन मेरे लड़के की शादी नहीं हो रही है, बहुत दिन से हम लोग ढूंढ रहे हैं लेकिन शादी। तो हमें अपनी समझ पड़ता है, हम बोले अरे उसमें क्या है, देखो हमारी परिक्रमा पूरी होने से पहले तुम्हारे लड़के की शादी हो जाएगी। आणि असं आम्ही आपलं म्हटलं, मग तिथे महिन्याची आपली आत्मीकरण जेवण झालं, सगळं झालं. मग तो मुलगा पण आला 9-9:30 तिचा, छान इंजिनियर, मोठा शिकलेला चांगला पुढचं त्याचं छान मुलगा होता, म्हणजे लग्न न करण्याचं तो काहीच नव्हतं. आणि ते झालं, सकाळी उठलो आम्ही, चहा घेतला आणि आमचं आम्ही निघालो गेलो. आणि त्याच्यानंतर हे 15-20 दिवस नाही गेले, त्यांनी यांचा नंबर, त्यांनी जिथे जिथे आम्ही गेलो ना तिथे तिथे ती लोक फॉलोअप ठेवायची, नंबर घ्यायची की तुम्ही तुमच्या गावात पोहोचलाय, काय तुमची व्यवस्था झाली का, नाहीतर त्याच्या ओळखीचं कोण ना कोण काय असेल तर असं. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं. 15-20 दिवसही झाले तर त्यांचा फोन आला की माझ्या मुलाचं लग्न ठरलं, तुमच्या तोंडून मैयाच बोलून गेली म्हणे, आणि आता एप्रिलमध्ये आम्ही ठरवतोय की तुम्ही लग्नाला यायचं, परिक्रमा करायला सांगितलं. म्हणजे असं एकमेकांना लगेच आपण राहिलो बोललो की पण हे वाटायचं. तसा एक अनुभव. आपल्याला शंका येते, आता मला जर स्वतःला डायबिटीस आहे, पण 10 जिल्ह्यात पाहून सुद्धा शुगर नॉर्मल येते, 30-40 किलोमीटर चालल्यावर शुगर राहत नाही. डॉक्टर शुगर चेक करायला पैसे घेत नाही, केमिस्ट औषधाचे पैसे घेत नाही. हा, की आपल्याला असं इथे आपल्याला 10% डिस्काउंट मागावा लागतो, बरेच सिनियर सिटीजन आहे, 10% डिस्काउंट आहे की नाही. तिथे लोक पैसे घेत नाही. किंवा त्याच्याकडे चष्मा रिपेअर करायचा आहे, शिलाई करायची, ते त्यांचं काम बाजूला प्रायोरिटीने तुमचं काम करतात. आणि एकदा तर असं असं आम्ही जमलो खूप, आपल्याला कुठे काही आश्रम नाही आहे, हे पुस्तक आहे, त्याच्यात काय होतंय म्हणजे लोकांच्या माहितीवर हा बनवलेला आहे. तर तिथे लोक काही कोर्समध्ये बोलतात, काही याच्यात बोलतात, तर आमचं हे सेम असेल असं नाही, हे फक्त लक्षात ठेवा. 4 किलोमीटर ते 4 ते 8 सुद्धा असू शकतं. आपल्याला असं वाटतं की आपण असं प्लॅन केलं की एवढा चालणार, आपण पुढे हा आश्रम लागेल, कदाचित तो आश्रम बंद पण झालेला असतो, असंही असू शकतं. ही जेव्हा माहिती दिली, पुस्तकात जमा केली, तेव्हा तो आश्रम होता, पण काही कारणाने त्यांना आर्थिक पाठबळ नसेल तर तो बंदही पडू शकतो ना, असं काही सांगता येत नाही. तर पुस्तकाच्या या त्रुटी तिने स्वतः दिलेल्या आहेत. आणि या पुस्तकाच्या पहिल्या पानावर ती मी जमा केलेली माहिती आहे, आणि त्याच्यात काही त्रुटी आढळल्या तर मला कळवा, मी पुढच्या एडिशनला आता त्यांनी PDF काढलेली आहे. तुम्हाला कोणाला हवी ते किंवा ते म्हणाले मी गोष्टीला तुम्हाला देईन, म्हणजे कोणाला असेल तर PDF हे पुस्तक बाळगायची गरज नाही आहे. मोबाईल बघितला की तुम्हाला पूर्ण सगळं एक पुस्तक दिसतंय त्याच्यामुळे तो पण फायदा आहे. आणि ती स्वतः भयंकर कोऑपरेटिव्ह आहे. कुठलीही अडचण आली यांना फोन केला, मी आता सुरुवातीला दाखवलं, हे पुस्तक मी फॉलो केलं, नर्मदा परिक्रमा, सीमा चौधरी. त्यांचं आहे ते परिक्रमा कशी झाली ते आहे. हे सगळं ओंकारेश्वर जबलपूर आश्रम आहे, जबलपूर जवळ आधी थोडा. आणि तुम्हाला घराची आठवण येणार नाही, इतका उत्तम आश्रम आहे. तुम्हाला तिथे गाद्या झोपायला, सगळं गरम पाणी, आंघोळीला, टॉयलेट, बाथरूम स्वच्छ. तिथे ती एक टॉयलेट बाथरूम स्वच्छ नसतात, कारण एवढे लोक जातात, ते काही त्याचं थोडी अडचण असते. पण ती इथे जवळजवळ सांगायला तुम्हाला असं काय, पण 15 लाख रुपये दरवर्षी हा खर्च करतात फक्त त्या वेळेत. एवढी माणसं त्यांच्याकडे येऊन जातात, आणि भयंकर सोय. त्यांचा आश्रम चालवतात त्या जबलपूरमध्ये. हा, सीमाताई यांचा व्हिडिओ आहे, त्यांनी त्यांचा पण व्हिडिओ केला. मी त्यांना म्हटलं होतं की त्या स्वतः परिक्रमा केली नाहीये, पण परिक्रमा केल्यापेक्षा जास्त काम त्या करतात. की सगळी त्यांना कुठल्याही आश्रमात तुम्ही सीमा तिथे विचारा, माहिती नाही असं शक्यच नाही. की प्रत्येकाला त्या माहिती आहे सीमा दिली, आणि त्यांचं तुम्हाला अडचण आली तरी ते कुठेही तिथे बसून आता त्या राहतात तर बोलले. हा, पण इथून त्या सगळी सोय तुमची करतात, काही अडचण आली तर त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ते चितळे ताई असतील नाही, असे खूप लोकांचे आहे, ते वेगळं काम. आणि हे फक्त तुम्हाला जाण्यासाठीचे रस्ते, आणि प्रत्येक वेळेला रस्ता तिथे तुम्हाला एक
से यहाँ से जाओ असे बोर्ड असतात किंवा अशा झाडाला लाल किती लावलेले असतात आणि काही वेळेला काय होतं ते सगळं पण केलेलं असतं मग तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो मग हे गाव माहिती असतं तर आपण विचारू शकतो. त्याच्यावर सुद्धा एक आम्हाला अनुभव आलेला आहे. आम्ही त्या एका गावात गेलो आणि तिथे नर्मदा वाटे 100 ठिकाणी तिथे उपनद्या मिळतात. त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं कारण नदी क्रॉस करायची हे सांगितलेलं असतं ते आपल्या डोक्यात असतं. तर आपल्याला वाटतं ही नदी तीच आहे का उपनद्या मिळतात. तर तिथे ते सांगतात की नर्मदे हर असं 3 वेळा ओरडायचं. तुम्हाला काय अडचण आली कोणतरी येतं. आता कोण येतं हा भाग वेगळा आहे पण कोणीतरी येतं हे खरं आहे. आम्ही एकदा आणलो नदीच्या तिथे आणि आम्हाला वाटलं आता या नदीतनं आपण कसं जाणार परिक्रमा उल्लंघन होऊ शकतं. तो विचारायचं कोणाला आजूबाजूला कोण नाही ही क्षेत्र नुसती वाढली हे सगळे तर आम्ही ओरडलो नर्मदे हर नर्मदे. ते एक शेतकरी आता धावत तिकडं मगाची क्या हो गया म्हणजे रस्ता पण तुम्ही समजलात तर मी काय सांगितलं तो आमच्यासाठी शेती बदलावला का की हा घे मागतील आणि मी जाईन असं तर नाही ना. काही whatever it may be, जे असेल ते पण तो वेळेला आम्हाला आला म्हणाला वरनं सांगत होता तू ऐसा ही जाने का म्हटलं नाही मुझे डर लग रहा है की ये नदी मग तो आला धावत खाली आल्याला त्याने पहिलं काय केलं हिची सॅक घेतली तेव्हा सायकल नव्हती आमच्याकडे हिची सॅक घेतली माझी हात थकले सॅक मध्ये देतो आणि मग त्याने 10 मिनिटं चालत आम्हाला त्या रस्त्याला लावलं आणि मग तो परत गेला. आता त्याला अर्धा पाऊण तास झाला की नाही त्याचा खर्च म्हणजे परत त्याला एवढं वर चढवून जा त्याच्या शेतात काय त्याचं काम चालू असेल आपल्याला माहिती नाही पण तुम्ही आवाज दिला की मदत मिळते हे अतिशय खरं आहे आणि आम्ही त्याचा अनुभव घेतलेला की तुम्ही अडचण आली तर नर्मदे आलो फक्त 3 वेळा ओरडा आणि 1-2 मिनिटं वाट बघा असं नाही की हा की अगदी सगळे त्यांच्यासाठी पण थांबताय टेलिफोन सुद्धा उचलत नाही हो कोण लगेच एवढी मदतीची अपेक्षा पण सांगायला मुद्दा येतं तुम्ही एका देशाला नाही दुसऱ्या देशाला ट्राय करा. आणि इतकं निर्मनुष्य रस्ता असतो ना की आपल्याला कोणी दिसतच नाही. आपणच असं वाटतं की अरे बाबा म्हणजे त्या क्षणी असं काहीतरी असं वाटतं की आपण का परिक्रमा करतोय का आलोय आपण आता इथेच अडकलो तर कोणाची मदतच नाही मिळाली तर म्हणजे मनात काही ना काहीतरी प्रत्येकाच्या शंका येतात कसं होतं. तर मगाशी हे म्हणाले तसे तो संपूर्ण दलदलीचाच रस्ता आम्हाला दिसत होता म्हणून आम्हाला जावंसं वाटत नव्हतं पुढे की आपण आपसणार काय अडकणार आपल्या असं पण त्यांनी येऊन आम्हाला भीड दिल्यावर आम्ही बरोबर केलं ना असं झालं. सालेवाद गाव आहे त्याच्या आधी सालेवाद गाव लागतं ना त्याच्या आधी समोर अहिल्या देवीचं गाव आहे. प्रत्येक वेळेला काय आहे नदी पलीकडे 2 तटाची आहे महेश्वर समोर दिसतं समोर नाही इकडे असंच सारखं आहे ते पण काही वेळेला ती नदी 70 किलोमीटर लांब राहते आपल्यापासून कारण 8 धरण आहेत त्याच्यावर कॅचमेंट एरिया असल्यामुळे तुम्हाला असा तुमचा अर्थ असेल की मी काठाने चालला तर शक्य होत नाही आणि ते प्रत्येक आश्रमात तुम्हाला सांगतात पुढे कसं जा हेही त्यांचं चाललं असतं. प्रत्येक आश्रमामध्ये तुम्हाला पुढे कुठे आश्रम आहे लांब आश्रम असला तर नाश्ता केल्याशिवाय सोडतच नाही इधर ही खाके जाओ आगे 10 किलोमीटर कुछ मिलेगा नहीं आपको ते एकमेकांना आणि तुम्हाला फोन करतात 100 किलोमीटर पर्यंत त्यांची ओळख असते ते फॉलो ठेवतात आप ठीक होना आपको कोई तकलीफ नहीं है ना म्हणजे आपलं नातेवाईक सुद्धा आपल्याला फोन नाही करतो गेल्यापर्यंत ते लोक तुमची चौकशी करतात आणि मदत करतात हे नक्की आणि एवढा विश्वास ठेवून कुशल जाऊ शकतो. डिसेंबरमध्ये होतो कांक्रोज मध्ये गाव होतं तिथे कार्तिकेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि मौनी बाबांचा एक आश्रम आहे तिथे म्हणजे ते विशेष म्हणून सांगते की त्या आश्रममध्ये ते मौनी बाबांचा आश्रम आहे आणि कार्तिकेश्वर महादेव आश्रम खूप पुरातन मंदिर आहे ते पण त्या महादेवाच्या समोर नंदी नाही असं हे एकमेव देऊळ आहे आणि तिथे आम्ही राहिलो होतो आणि त्या आश्रमामध्ये असं आहे की रात्री जेवताना सगळ्यांना भरपूर दूध प्यायला देतात वाट्या भरून सगळ्यांना दूध ठेवलेलं होतं रात्रीच्या जेवणामध्ये सुरुवातीला आम्हाला वाटलं की बहुतेक ताक ठेवलेलं आहे त्यांनी आता जेवण झाल्यानंतर पण त्यांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं की नाही हे घ्या सगळ्यांनी हे पिओ आणि मग बघितलं तर आणि तो आग्रह करून लोक 8-10 वाट्या सगळ्यांना ते दूध देत होते म्हणजे ते तुमची इतकी काळजी घेतात की तुम्हाला इतके दिवस चालायचं आहे कॅल्शियम अंगात राहिलं पाहिजे डॉक्टर आणि वर आपण नाही गेलं तर सांगत होते
तर पाटीदार आश्रम जेवढे लागतील ना तेवढे सगळे स्वच्छ आणि चांगले आहेत. लक्षात ठेवा, पाटीदार पाटीदार लोकांचं आश्रम त्यांचं जात आहे तिकडे. आपल्याकडे कसं पाटील तसं पाटीदार मोठे लोक आहेत सगळे आणि सगळे स्वच्छ आणि चांगले आश्रम